हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे बाळजाबाई ह्या कृष्णाच्या विरोधात रचलेल्या कटात स्वतःच अडकणार आणि आता दुसऱ्या बाजूला समरची काळी बाजू कृष्णाच्या समोर येणार. आता नेमकं काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता बाळजाबाईंनी एकदा अनुसयाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो काही यशस्वी झालेला नसतो. त्यानंतर आता अनुसयाला दवाखान्यातून वगैरे आणलेलं असतं आणि तिला गोळ्या औषधं दिलेले असतात. आता समर आणि अनुसया सकाळी बोलत बसलेले असतात गार्डन एरियामध्ये आणि त्यावेळी आता अनुसया ही कृष्णाला माझ्या गोळ्या औषधं घेऊन येशील का असं सांगते. त्यावेळी मग आता कृष्णा ठीक आहे म्हणते आणि औषधं आणायला जाते. त्यावेळी आता इकडे अनुसयाच्या औषधांना बाळजाबाईंनी आधीच बदललेलं असतं आणि त्या जागी एक चुकीची औषधाची बाटली ठेवलेली असते. आता मग कृष्णाला तर ही गोष्ट माहीतच नसते. कृष्णा अनुसयाने सांगितल्याप्रमाणे टेबलावरची औषधाची बाटली घेते आणि येऊन अनुसयाला देते. अनुसयाला आता कृष्णा स्वतःच्या हाताने औषध पाजते आणि त्यानंतर आता अनुसया चक्कर येऊन खाली कोसळते. त्याबरोबर कृष्णा घाबरते. कृष्णा लगेच हाका मारू लागते आणि म्हणत असते, अनुसया सासूबाई, ओ अनुसया सासूबाई, सासूबाई अहो काय झालं, सासूबाई सासूबाई अहो बेशुद्ध कशा झालं सासूबाई. कृष्णा अनुसयाला हाका मारून उठवण्याचा खूप प्रयत्न करते, पण अनुसया काही उठतच नसते. मग आता कृष्णा काय करते, कृष्णा पटकन तिच्या डोळ्यावर पाणी मारते, पण तरीही अनुसयाला जागच येत नसते. मग शेवटी पर्यायार्थी कृष्णा पटकन दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार, आबा, समर. त्याबरोबर दुष्यंत, आबा, समर सगळेच जण त्या ठिकाणी हजर होतात. मग आता इकडे बाळजा ही हे सगळं काही लपून छपून बघत असते. आता दुष्यंत, समर आणि अढळराव पटकन आता अनुसयाला दवाखान्यात घेऊन जातात. थोड्या वेळाने आता ते तिला दवाखान्यातनं घेऊन येतात आणि औषधाचं रिॲक्शन झालं होतं, त्यामुळे हा त्रास झाला होता हे आता घरी आल्यावर सांगतात. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी बाळजाबाई असतात. बाळजाबाई ह्या आता लगेचच म्हणू लागतात, पण असं औषधाचं रिॲक्शन झालंच कसं मॅ म्हणतो. नाही म्हणजे औषध देणारी तर तुमची सगळ्यांची लाडकी कृष्णाच आहे ना व, कृष्णानंच औषध दिलं होतं अनुसयाला, मग तरी बी रिॲक्शन झालं. खरं सांगायचं झालं तर ह्या कृष्णाला हे अनुसया ह्या घरामध्ये नकोच आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, उगाच काय बी बोलू नका बाळजाबाई. बाळजा म्हणते, म्या काय बी नाही बोलत आहे, म्या जे काय बोलतो ना ते खरं बोलतो आणि म्हणूनच म्या बोललेलं तुम्हाला सगळ्यांना झोंबतं. ही कृष्णा दाखवण्याचं नाटक करते की ती किती चांगली आहे, ती किती चांगली आहे, पण तसं नाही आहे. ह्या कृष्णाच्या मनात ही अनुसया तिची सावत्र सासू आहे याचा सल आहे आणि ही ह्या घरात राहून चांगलं मिरवते हे पण ह्या कृष्णाला आवडत नाही आहे. म्हणूनच कृष्णाने जाणून बुजून हिला चुकीचं औषध दिलं, जेणेकरून हिचं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि ही खपावी. आधीच एकतर तुम्हा सगळ्यांचाच हिच्यावर खूप जास्त विश्वास आहे, त्यामुळं ह्या अनुसयाच्या जीवाचं जरी काही बरं वाईट झालं असतं तरी हिच्यावर काही शेकलंच नसतं असं हिला वाटत होतं. पण देवाची कृपा आणि ही अनुसया वाचली, हिला काही झालं नाही. पण हे सगळं काही जाणून बुजून कृष्णीनंच केलं होतं. कृष्णे, अगं जर नाही तुला आवडत ती तर स्पष्टपणे असं बोलून टाक ना की मला तू आवडत नाहीस म्हणून. उगाचच्या उगाच हे बिरमाचं खोटं खाटं नाटक कशाला करतेस. शिबाई, मला तर हीच गोष्ट पटत नाही. मला ठाव आहे ना, ही कृष्णा दाखवते एक आणि हाय वेगळीच. कृष्णा फक्त ही अनुसयाची काळजी करण्याचं नाटक करत्या. तिला ही अनुसया ह्या घरात आणि ह्या जगात नगच आहे. हिला रस्त्यातनं ना बाजूला काढून फेकायची, पण हिला सरळ मार्गी ते काम जमत नव्हतं नवं, म्हणून हिनं सरळ औषधं बदलली आणि मग हे काम करायला गेली. पण शेवटी तुम्ही सगळीजणं आलासा आणि त्या हिला दवाखान्यात नेलीसा, म्हणून खरं तर ती वाचली, नाहीतर कृष्णाचा डाव यशस्वी झालाच असता. आता खरंच कृष्णे, अगं किती वंगाळेस ग तू. नाही म्हणजे सगळ्यांना दाखवतेस किती चांगली आहे, किती चांगली आहे आणि असं काहीतरी वागतेस सगळ्यांच्या मागं. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, हे बघा बाळजाबाई, माझ्या मनात असं काय बी नव्हतं, तुम्हासनी बी ठाव आहे आणि मला बी. उगाचच्या उगाच नसते आळ माझ्यावर करू नकासा. तुम्हासनी माहिती आहे म्या कुणाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न वगैरे कधी बी करू शकत नाही. अहो म्या असा विचारच करू शकत नाही. तरी बी जाणून बुजून मुद्दामून तुम्ही या समध्यामध्ये माझं नाव घ्यायला आहे, जेणेकरून घरामधलं वातावरण पुन्हा एकदा कलुषित व्हावं, माझं आणि अनुसया सासूबाईंचं नातं खराब व्हावं, बरोबर नवं. असं कशापायी करायला आहे तुम्ही बाळजाबाई? हां,
दुष्यंत सरकार, अहो मी आज शपथ घेऊन सांगतो, हवं तर तुमची शपथ, मी असलं काय बी केलेलं नाही आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज, हे बघ तुला शपथी वगैरे घेण्याची ना काहीही गरज नाही आहे. आणि तुला काय वाटतं यांच्यावर आम्ही सगळे विश्वास ठेवू का? अगं यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, मी नाही, बाबा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे ना, त्या मोठ्या आईसुद्धा ह्या बाळजाबाईंवरती बिलकुलच विश्वास ठेवणार नाही आहेत. अगं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना तू मोठ्या आईंची केवढी काळजी करतेस ते, तुला त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, तुला त्यांच्याबद्दल किती अप्रूप वाटतं, हे सगळं मोठ्या आईंनासुद्धा ठाऊक आहे आणि मलासुद्धा. त्यामुळे ह्या बाळजाबाईंनी कितीही आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला ना तरी आम्ही भडकणार नाही आहे. एक मिनटं बाळजाबाई, तुम्हाला माहीत होतं की कृष्णाच मोठ्या आईना गोळ्या औषधं देणार आहे, म्हणून तुम्हीच तर ही चाल नाही ना केली, तुम्हीच तर मोठ्या आईची औषधं बदलली नाही ना, जेणेकरून कृष्णावरती ह्या सगळ्याचा आळ येईल आणि सगळेजण कृष्णावरती म्हणजे आरोप करतील, कृष्णाला वाईट बोलतील, बरोबर ना? हे सगळं होतं ना तुमच्या मनात? शी, अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकता ना तुम्ही, खरंच नाही. तुमच्या डोक्यात ह्या फालतू गोष्टी येऊच शकतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर असं काही वागायला गेलात ना तर मी मात्र तुमची गय करणार नाही. त्यावेळी मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन. आणि तसंही तुम्ही शिकवलं आहे मला, रांगडे पाटील आपला शब्द पूर्ण करण्यासाठी जीव पण प्राणाला लावू शकतात, मग मी सुद्धा रांगडे पाटीलच आहे. माझ्या अंगात सुद्धा रांगडे पाटलांचंच रक्त खेळतं आहे, हे विसरू नका. त्याबरोबर आता अढळराव म्हणत असतात, काय गं, एका दगडात दोन पक्षी मरतील असा विचार केला असशील ना? म्हणजे एका बाजूला अनुसयाचा खेळ बी संपणार आणि दुसऱ्या बाजूला ही कृष्णा, हिच्यावरती ह्या सगळ्याचा आळ जाणार आणि आम्ही सगळे कृष्णावर खार खाणार. हे समजं होतं ना तुझ्या मनात? अगं बाळजा, मी आज नाही ओळखत तुला, 20 वर्षांपासून ओळखतोय, पण तुझा पिल्यान हुकला, उलट समजा तुझ्या अंगलट आलं. त्याबरोबर समरसुद्धा म्हणत असतो, का उगाच तुम्ही माझ्या आईच्या मागं लागलाय? नाही म्हणजे मला मान्य आहे तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं, त्याबद्दलची शिक्षा आधीच आम्ही तुम्हाला दिली आहे. आता आम्हाला आमचे हक्क मिळालेत, आम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईनं समरला पण मुलगा म्हणून स्वीकारले, म्या समरला भाऊ म्हणून स्वीकारले, दुष्यंतला भाऊ म्हणून स्वीकारले. मग एवढं सगळं चांगलं सुरू असताना तुम्ही उगाचच्या उगाच कशापायी कोबाट काढायला हे समज करून तुम्हाला मिळाले तरी काय? हे बघा, म्या तुमच्यामुळं हवं तर हात जोडतो, पाया पडतो तुमच्या, पण उगाचच्या उगाच तुम्ही हे असलं काहीतरी विचित्र नगा वागू, कळायलं आहे काय तुम्हासनी? त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, आता तरी सुधरा बाळजाबाई, बघितलं सा नवं दुष्यंत सरकार काय म्हणाले ते? दुष्यंत सरकार म्हणाले की तुम्हासनी ते स्वतःच्या हाताला धरून घरातनं बाहेर काढताल. आता मात्र बाळजाला हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. ती पूर्णपणे दुखावली गेलेली असते आणि ती तशीच आता रडत तिकडनं खोलीत निघून जाते. आणि तिला कृष्णाचा खूप जास्त रागही आलेला असतो. ती कृष्णावर संतापही व्यक्त करत असते मनातल्या मनात. तर दुसऱ्या बाजूला इकडे पूजा जी आहे ती आता खूप जास्त खुश असते. पूजा म्हणत असते, वा वा वा, माझ्या हाताला जो बकरा लागलेला आहे तो खरंच काय ग्रेट आहे. म्हणजे आता मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मला अगदी सहज मिळणार. आता पुन्हा माझ्या आयुष्यात जेव्हा डी होता तेव्हा जसं सगळं सुरळीत होतं तसंच सगळं सुरळीत घडणार. आता मी ह्या समरकडनं खूप पैसे लुटणार. बरेच दिवस झाले शॉपिंग झालेलं नाही आहे, थोडं शॉपिंग करायला हवं असं आता इकडे पूजा विचार करू लागते. मग आता शॉपिंग करायचं म्हटलं तर पैसे हवेत आणि तिच्याकडे तर काहीच पैसे नाही आहेत. मग आता नेहमीचा आपला हक्काचा बकरा म्हणजेच समरकडनं मी पैसे घेऊच शकते आणि त्याला फुकटचा हमालही बनवू शकते. मग पूजा आता समरला फोन करते आणि समरला सांगते की समर, मला ना म्हणजे खरेदी करावीशी वाटत होती, पण खरेदीला एकटीने जाणं बरोबर वाटत नाही ना, म्हणून म्हटलं बरोबर कोणीतरी आपलं असेल तर कसं बरं वाटेल, म्हणजे पिशव्या उचलणारही आणि मी काय घालावं हे ठरवणारही काय. त्याबरोबर मग समर म्हणतो, होय होय चालेल की, खरेदीलाच जायचं आहे ना, जाऊया, येतो आम्ही. आता आईची तब्येत बरी नसताना तिची काळजी घ्यायची, तिच्यावर लक्ष द्यायचं सोडून समर हा उलट आता अनुसयाच्या आणि अढळरावांच्याच खोलीत कपाटातून नेहमीप्रमाणे पैसे चोरतो. आता पैसे थोडके नाही बरं, 75,000 रुपयाचा जो बंडल असतो तोच चोरतो आणि तिकडनं निघतो आणि पूजाकडे येतो. आणि आता तो पूजाला म्हणत असतो, तुम्हाला जे काही खरेदी करायचं आहे की नाही पूजा, तुम्ही ते करू शकता, विसरायचं नाही. अढळराव रांगडे पाटलांचा पोरगा तुमच्याबरोबर आहे, त्यामुळं जे हवं ते खरेदी करा,
रांगडे पाटलांच्या इब्रतीला शोभायला हवे अशी कापडं घेतली पाहिजे. त्यावर पूजा म्हणते, अरे पण एवढे महाग कपडे मी नाही अफोर्ड करू शकत. त्यावर तो म्हणतो, अपोर्ट बिपोर्टचा आपल्याला काही पटत नाही, तुम्हाला महागडे कपडे घ्यावेच लागतात आणि बिलाचं काळजी तुम्ही कशाला करताय, मी आहे ना म्या भरणार आहे तुमचं समजा बिल, त्यामुळं तुम्ही फक्त निवांत खरेदी करायची. मग काय, आता पूजाला तर तेवढी संधीच हवी असते. एक ड्रेस 4,000चा, दुसरा 5,000चा, तिसरा 3,000चा, तर जीन्स, कुर्ते वगैरे वगैरे ती भरपूर काही काही कपडे खरेदी करत असते. नेल पेंट खरेदी करते, कॉस्मॅटिक खरेदी करते, क्रीम खरेदी करते, खूप खूप काही खरेदी करते आणि मग शेवटी म्हणते की थँक्यू समर, थँक्यू सो मच. तर इकडे आता कृष्णा ही विचार करते, अरे समर गेला कुठं बाहेर, जाऊ दे, कदाचित काहीतरी काम असेल, कामासाठी गेला असेल, नाहीतर अनुसयाबाईंची तब्येत अशी बरी नसताना समर काही कुठं जायचं नाही. चल असो, त्या आराम करतायत तसं बी म्हणूनच गेला असेल. देवी आई तुझीच कृपादृष्टी राहिली बघ, म्हणून अनुसया सासूबाईसनी एवढ्या लवकर चटदिशी बरं वाटलं, नाहीतर उगा काय मोठं लांबाड लागलं असतं काय माहीत नाही. आता इकडे खरेदी वगैरे करून पूर्ण झाल्यानंतर समर आणि पूजा एका हॉटेलमध्ये जातात, मस्त निवांत जेवायला बसतात. तिथे मस्त 2-3 हजार रुपये त्यांचं बिल होतं, तिथे बिल पे करतात आणि आता तिकडनं निघतात. निघताना पूजाला पुन्हा आईस्क्रीम खायचं मन होतं, पुन्हा आईस्क्रीम खातात आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन मग समर पूजाला घरी सोडतो. आता घरी आल्यावर मग समर हा पूजाला म्हणत असतो, छान गेला नाही आजचा दिवस. पूजा म्हणते, खूप छान, तू सोबत असल्यास ना समर की मला ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते, एक वेगळीच एनर्जी वाटते, म्हणजे सतत तू बरोबर असायला हवं असं वाटत राहतं रे. त्यावर समरसुद्धा म्हणत असतो, होय नवं, तुम्हासनी वाटतं नवं आम्ही तुमच्याबरोबर सतत असायला पाहिजे म्हणून, आहो तसंच आमासनी बी अगदी सतत क्षणोक्षणी तुमची आठवण येतच असते बघा. आमासनी तर अगदी सतत असं वाटत राहतं तुम्ही असायला हवं बरोबर, तुम्ही असायला हवं बरोबर. पूजा म्हणते, पण आपण एकमेकाच्या बरोबर सतत तर नाही ना राहू शकत. समर म्हणतो, का नाही राहू शकत, राहू शकतो की. त्यावर पूजा म्हणते, कसं. त्यावर समर म्हणतो, कळलं हळूहळू पुढं, चला येतो, आणि तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर पूजा आता घरात येते. पूजा सावित्रीला म्हणत असते, आई 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 आज मी खूप 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 खुश आहे. तुला माहिती आज मी काय काय आणलं आहे ते, तुला माझ्या हातातल्या पिशव्या बघून अंदाज तर आलाच असेल, हे बघ. आणि मग पूजा लगेचच ते सगळे कपडे बाहेर काढते. आता एवढे महागडे चकमकीचे कपडे बघून सावित्रीचा मोह काही आवरत नाही. सावित्री त्या कपड्यांना हात लावायला जात असते. त्यावर पूजा तिचा हात थांबवते आणि म्हणते, आई अगं असं काय करतेस, वाईट आहे ना ते, जरा हात धुवून घे की. अगं किती महाग कपडे आहेत तुला माहिती आहे का, आपण तर स्वप्नातही विचार करू शकत नाही इतका महागडा हा एक एक ड्रेस आहे. मग तू काय असंच टच करणार आहेस का त्याला, जा हात वगैरे छान धुऊ आणि मग कपडे बघायला ये जा. त्याबरोबर सावित्री जाते आणि हात धुवून येते. त्यानंतर पूजा तिला एक एक ड्रेसची किंमत सांगत असते, हा ड्रेस 4,000चा, हा 3,000चा, हा 5,000चा. आता हे एवढे महागडे कपडे पूजाने आणलेले भक्ती बघते. आता हे सगळं भक्ती लपूनच बघते. हे सगळं बघून भक्तीला खूप मोठा धक्काच बसतो. भक्ती विचार करते, पूजीनं तर नोकरी बी सोडल्या आणि पूजीकडं पैका बी नाही. मागं पूजीवरचं कर्ज फेडायसाठी आई कृष्णाकडं पैकं मागत होती. मग आता पूजीकडं एवढे पैसे कुठनं आले की त्या पैशातनं पूजीनं एवढे महागडे कपडे घेतले, एवढ्या महाग वस्तू, एवढी महाग मेकअपचं सामान. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पूजाचं नेमकं काय चाललं आहे ना ते बघायलाच पाहिजे, कारण हे जे काही चाललं आहे ते काही बरोबर नाही आहे हे मला जाणवायलं, पण हे नेमकं काय आहे हे कळायला हवं. मग आता भक्ती ताबडतोब कृष्णाला फोन करते आणि आता ती कृष्णाला फोनवरती सांगत असते, कृष्णे मला इकडं लई मोठी गडबड वाटायला. कृष्णा म्हणते, म्हणजे. त्यावर भक्ती सांगते, अगं आज सकाळच्याला पूजा घरातनं 9:30-10 वाजता बाहेर पडली होती. अगं दिसभर तिचा काही पत्त्या नव्हता. मला वाटत होतं एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल. हां आता तसं म्हणा, गावाकडं तिच्या कुठल्या पोरी मैत्रिणी नाही आहेत, पण मला वाटलं कटाळली असेल घरात बसून एकलीच म्हणून कुठंतरी बाहेर गेली असेल. तर आत्ता रात्रीचे 8:30 वाजता ती घरी आल्या आणि घरला येताना तिच्या हातात महाग पिशव्या होत्या. आणि तुला ठाव आहे का, मला वाटलं बाजाराच्या पिशव्या असतील, पण तिनं आत्ता जेव्हा पिशव्या रिकाम्या केल्या तेव्हा त्याच्यामध्ये एकापेक्षा एक महागडे कपडे होते. ते मेकअपचं साहित्य होतं, क्रीमा होत्या, परत ते काय काजळं बिजळं भरपूर काय होतं. कृष्णे अगं पूजेकडं म्हणजे जर कुठं गेली तर खायला काही पैसे नव्हते.
तिच्यावरचं कर्ज फेडाया आई तुझ्याकडं पैका मागत होती आणि अचानक पूजेनं एवढी खरेदी केली. नाही मला काय हे समजा बरोबर वाटेना. आणि हो, त्या दिवशी म्हणजे पूजा आणि आई दोघीजणी एकमेकीशी बोलत होत्या. पूजा आणि आई बोलत असताना आईच्या तोंडातनं पटकन गेलं, तू लई मोठी शिकार केल्यास. मला तर काहीतरी गडबड वाटायला. तुला तर माहिती आहे आपल्या पूजेची सवय. पूजेनं आत्तापर्यंत जे काही केलं आहे त्यानंतर पूजी नेमकी काय लायकीची पोरगी आहे हे तर आपल्या समध्यासनीच कळले. त्यामुळं कृष्णे ह्या वेळी पण मला असं जाणवायलं आहे की काहीतरी गडबड नक्की आहे. पण ती काय नेमकी गडबड आहे हे काय मला कळना झाले. आपण बघायला पाहिजे. त्यावर कृष्णा म्हणत असते, भक्ते भावा, अगं जर तू म्हणायल्यास तसंच काहीतरी असेल तर खरंच आपण पूजीकडे लक्ष दिलंच पाहिजे. आणि ह्यावेळी जर पूजी चुकत असेल की नाही तर मग मात्र आपण पूजीला माफ नाही करायचं. एक काम कर भक्ते, पूजी जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते, कुणाशी बोलते, ह्या समध्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेव. ती नक्की काय करत असत्या ते बघ. कारण पूजी नक्की कुणाशी बोलते, काय करते ह्यावरनंच आपल्याला कळेल पूजीचं नेमकं काय सुरू आहे ते. कळलं का? त्याबरोबर आता भक्ती तिला सांगते, ठीक आहे मला जमल तसं बघतो, काय करायचं ते ठरवतो. आणि त्यानंतर मग कृष्णा फोन कट करते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे जी अनुसया असते ती आता तिला बरं वगैरे वाटल्यानंतर आढळरावांनी तिच्याकडे पैसे मागितलेले असल्यामुळे कपाट उघडते. आता ती कपाट उघडते तर त्यावेळी कपाटामध्ये तिला तब्बल 75,000 रुपये कमी सापडतात. आता 75,000 कमी सापडल्यामुळे मग तिला प्रश्न पडतो की कपाटातले 75,000 गेलं कुठे. मग तिला विचार वाटतो कृष्णाने काढले असतील. मग ती कृष्णाला हाक मारते आणि म्हणते, कृष्णे मी दवाखान्यात असताना तू कपाटातनं 75,000 काढलेस का? कृष्णा म्हणते, 75,000? एवढी मोठी रक्कम नाही हो सासूबाई. अहो एवढ्या पैशांची मला काही गरज लागणार आहे. आणि मला गरज असती तर मी आबांकडं किंवा ह्यांच्याकडं मागितले असते. म्या नाही तुमचं कपाट उघडलं. मग आता अनुसया म्हणते, अगं ठीक आहे म्या फक्त तुला विचारलं. आणि त्यानंतर मग आता ताबडतोब कृष्णा ही तिकडनं बाहेर येते. आता कृष्णाला भक्तीचे शब्द आठवतात. कृष्णे पूजाचं वर्तवणूक मला काही फार बरं वाटत नाही आहे. पूजा नक्की काहीतरी चुकीचं करायला असं सतत अगदी मला राहून जाणवायलं. तुला ठावाय काय, आज तर पूजानं समध्या लिमिट्स क्रॉस केल्यात. अगं आज पूजा सकाळच्याला 9:30-10 वाजता कुठंतरी बाहेर गेली होती. आत्ता 8:30 वाजता ती घरला आल्या. मला वाटलं होतं मैत्रिणीकडे गेली असेल, पण येताना हातामध्ये मॉप पिशव्या घेऊन आली होती. आणि पिशव्यांमध्ये महागडी कापडं होती, ते मेकअपचं साहित्य होतं, भरपूर काय क्रीमा होत्या आणि ते समजा महाग वाटत होतं. त्याचबरोबर आता कृष्णाला दुसऱ्या बाजूला आठवतं, अनुसयाबाईंची तब्येत एवढी खराब असतानासुद्धा समर घरातनं बाहेर गेला होता. मग आता कृष्णाला प्रश्न पडतो, समरचं घरातनं बाहेर जाणं, कपाटातनं पैसे गायब होणं, पूजीनं एवढी महागडी खरेदी करणं, ह्या समध्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध तर नाही ना? पूजेला खरेदी करून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून समरच तर नसेल ना? पूजानं समरलाच तर आपल्या जाळ्यात खेचलं नसेल ना? समर नाही माझा विचार चुकायला आहे. पूजा आणि समर आणि पूजा नाही समर काही पूजेच्या नादी लागणार नाही. किंवा असा पोरगा नाहीच आहे मुळात. मी ओळखतो मी समरला. समर चांगला पोरगा आहे, त्यामुळं तो पूजेच्या नादी लागणं शक्य नाही आहे. माझा गैरसमज व्हायला आहे. मे बी काहीतरी वेगळं काम असेल समरचं, किंवा समरनं पैक घेतलंच नसते. कृष्णा आता विचार करत असते पण राहून तिला सतत हेच वाटत असतं की समरनेच ते पैसे घेतले असतील आणि समर हाच त्यावेळी पूजाच्या बरोबर असेल तर ती आता विचार करत असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे पूजासुद्धा विचार करत असते. आणि पूजा आता मनात म्हणत असते की आता बास, आता माझे दुःखाचे दिवस संपले. आता हा जो गळाला लागलेला मासा आहे ह्याला मी नाही सोडणार. कृष्णा आतापर्यंत तू मला खूप त्रास दिलास, पण आता नाही. आता बास. बघ आता रांगडे पाटलांच्या वाड्यावर, रांगडे पाटलांच्या घरावर ही पूजा कोल्हापुरे राज्य करते की नाही. आता तर त्या घरात माझाच हुकूम चालणार. कारण आता मी त्या घरच्या खऱ्या वारसदाराची बायको जी बनणार. आता मी बायको म्हणून घरात येणार समरची, आणि मग सगळ्या घरावरती हुकूमत गाजवणार. कृष्णे आज पावतर तू मला लई सतिवलंस, पण आता मी काय करते ते तू बघशील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढची प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया.